हाय मित्रांनो. तर नागपूर जिल्हा पोलीस ग्रामीणसाठी जी आपली परीक्षा झाली होती ग्राउंड प्लस लेखी, त्यानुसार निवड यादी लागलेली आहे. त्याची अपडेट मी तुम्हाला घेऊन येत आहे. तरी उमेदवारांनी सदरबाबत कोणत्याही प्रकारचे आक्षेप असल्यास 26 तारखेच्या संध्याकाळी सायंकाळी 6 वाजेपर्यंत sp.nagpur.or@mahapolice.gov.in या ईमेल आय डीवर सादर करायचे आहे. तुम्हाला जर काही आक्षेप असतील तर तुम्ही त्यावरती सादर करू शकता. तर आपण काय करू, जागा प्लस कट ऑफ याचं एकदा कट ऑफ बघून टाकू. जर कट ऑफ जर बघितला तर ओपन जनरलचा लागलेला आहे 137, फिमेलचा 131, EWXचा 123 जनरल, 108 फिमेल. SCBCचा जर बघितला तुम्ही तर इथे तुम्हाला दिसतील की 133 आणि 114 फिमेल. तर OBCचा 134 आणि फिमेलचा 128. तर जवळपास 130 ते 125च्या आसपास कट ऑफ लागलेला आहे आपल्या सर्व पूर्ण कॅटेगरींचा. NTDचा 135 मेल आणि 127 फिमेल. NTCचा 135 मेल, 124 फिमेल. तर NTBचा 134 मेल, 125 फिमेल. इथं DTA झालं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर इथं VJAचं आहे ते. तर तिथं 134 जनरल आणि 128 फिमेल. आणि STचा 126 मेल आणि 126 फिमेल, दोन्हींचा सारखाच लागलेला आहे. SC कॅटेगरीचा 131 मेल आणि 121 फिमेल. जवळपास 10 मार्कांचा मेल फिमेलमध्ये इथे फरक आहे. आणि ओपन कॅटेगरीमध्ये बघितला तर फक्त 6 मार्कांचा तिथे आपल्याला फरक जाणवतो. आणि इथे जर बघितला OBC कॅटेगरीचा तर 6 मार्काचा आपल्याला फरक आहे. तर आता आपण व्हॅकन्सी बघू. तर व्हॅकन्सी जर बघितल्या आपण, नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस. ओके, तर आपण आता व्हॅकन्सी बघू किती व्हॅकन्सी होत्या. इथे जर आपण बघितलं व्हॅकन्सीनुसार पोलीस कॉन्स्टेबल इथे करायचं आहे. ही नागपूर सिटी आहे, तर आपल्याला नाही नागपूर ग्रामीण पाहिजे. तर नाशिक, कोल्हापूर, नागपूर रेल्वे, तर नांदेड, अमरावती, अकोला, नागपूर आर म्हणजेच नागपूर रुरल. तर तिचं जर व्हॅकन्सी चार्ट आपण बघितला तर टोटल किती 272 व्हॅकन्सी होत्या विद्यार्थी मित्रांनो. त्यानुसार हा कट ऑफ लागलेला आहे. ओपनच्या किती होत्या तर 92. तर ओपनचे कॅन्डिडेट आपण बघू. अगोदरची लिस्ट आहे ती आपली ओपन कॅटेगरीची. तर टोटल 92 व्हॅकन्सी होत्या. तर त्यांनी 92ची लिस्ट लावलेली आहे आणि ही SC कॅटेगरी नंतर सुरू झाली. तर हे अशा प्रकारे लिस्ट आहे. तर त्याच्यामध्ये जनरलसाठी 25 जागा होत्या आणि फिमेलसाठी 28 जागा होत्या. तर 25नुसार तर आपण कट ऑफवरती बघितलंच आहे. तर त्यानुसार जर बघितला तर जनरलसाठी जर बघितलं तर 137 अशा प्रकारे हे मार्क्स आहे. तर इथे दिसतोच आपल्याला 137चा कट ऑफ लागलेला आणि फिमेलचा 131 ओपन कॅटेगरीसाठी. त्याच अनुषंगाने आपल्या ओपनच्या जागामध्ये तुम्ही बघू शकता, तुमचं नाव असेल तर तुम्ही चेक करू शकता. बाकी जर बघितलं प्रोजेक्ट अफेक्टेड 135 लागला. सॉरी, 135 नाही, तुम्ही इथेच चेक करून घ्या. ते खाली आपल्या लिस्टमध्ये चेक करायची गरज नाही आहे. इथेच तुम्ही चेक करू शकता की बाकी काय. हे जे आहे होमगार्डचा 127 लागला. नंतर पोलीस चाइल्डचा 114 लागला. आणि नंतर आहे अंशकालीन वरती एक सर्व्हिसमॅनचा 105 लागला. अर्थक्विकचा 121 लागला ओपन कॅटेगरीचा बोलतोय. आणि स्पोर्ट आणि प्रोजेक्ट अफेक्टेड 125 131 लागला विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे तुमचा
कट ऑफ होतात. बाकी कॅटेगरीचा पण तुम्ही चेक करून घ्या. आता यांनी वेटिंग लिस्ट लावली आहे का नाही माहीत नाही. टोटल 66 पेजची ही PDF आहे. कारण ओपन कॅटेगरीच्या इथे मला सगळ्यात जास्त जागा दिसल्या, तर 92 जागा ह्या होत्या. तर त्या अनुषंगाने हा कट ऑफ म्हणजे खूप हाय गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. जागा जास्त असल्यामुळे काय झालं, तर इथं विद्यार्थ्यांनी फॉर्म जास्त भरले असतील. म्हणजे बरेच जे हुशार वगैरे विद्यार्थी असेल त्यांनी विचार केला असेल की जागा जास्त आहे ओपनच्या, तर आपण इथे फॉर्म भरू. जर कॅटेगरी वाईज जर विचार केला तर आपल्याला 130 133 EWS 123 दिसतोय फक्त. बाकी 130च्या जवळजवळ कट ऑफ लागलेला आहे. 125 ते 130च्या जवळजवळ कट ऑफ लागलेला आहे. आणि तोच कट ऑफ लागणार होता, कारण जेवढा वॅकन्सी असतात तेवढे जास्त विद्यार्थी फॉर्म भरतात. ग्रामीण पोलीससाठी सहसा जे प्रेफरन्स असं देतात की ते बदली होत असते, त्याच्यामुळे कमी प्रेफरन्स देतात. पण जागा जास्त प्रमाणात असल्यामुळे विद्यार्थ्यांनी फॉर्म जास्त भरलेले होते. त्या अनुषंगाने कट ऑफ आपला हाय लागलेला आहे. तर SC कॅटेगरीच्या टोटल 40 जागा होत्या. तर इथे 39 विद्यार्थी त्यांनी भरलेले आहे. तर एक जागा मला वाटतं इथे कमी झाली असेल, किंवा एक जागा अनाथ यांना गेली असेल, तर असं काही असू शकतं. ST कॅटेगरीसाठी टोटल 21 जागा होत्या, तर 21 त्यांनी भरलेले आहे ST कॅटेगरीसाठी. तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता विद्यार्थी मित्रांनो. VJA साठी फक्त 8च जागा होत्या. त्यांनी 7ची लिस्ट लावलेली आहे. 5 जनरल होत्या आणि 2 फिमेल होत्या. तर इथे जर बघितलं आपण 1 2 3 4 5 आणि 2 फिमेल, तर कदाचित हा जो पर्सन आहे त्यांना एक जागा माजी सैनिकांची होती, तर तो कॅन्डिडेट त्यांना मिळालेला नसेल, त्याच्यामुळे ती जागा वॅकंट राहिली असेल. NTBमध्ये जर बघितलं तर 5च जागा होत्या, 5 व्यक्ती भरलेले आहे. NTCमध्ये जर बघितलं तर आपण 9 जागा होत्या, तर 9 व्यक्ती भरलेले आहे. आता NTDमध्ये 3च जागा होत्या आणि 3ही व्यक्ती भरलेले आहे. आता जर बघितलं पुढे OBCमध्ये 52 जागा होत्या. इतर मागासवर्ग, तर टोटल त्यांनी 51 कॅन्डिडेट भरलेले आहे. 52 जागा होत्या. आता एक कॅन्डिडेट कोणता भरला नाही ते बघावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. आता इथे बघा SCBCच्या किती जागा होत्या. SCBCच्या ह्या 21 जागा होत्या, तर त्यांनी किती कॅन्डिडेट भरले, 21च्या 21 भरले. EWSला जर बघितलं तुम्ही, EWSला 21 जागा होत्या टोटल, 21चे 21 भरलेले आहे. आणि हे अनाथ, तर विद्यार्थी मित्रांनो ते जे असेल OBC मधलं SC VJA मध्ये त्यांना एक कॅन्डिडेट जो मिळाला नव्हता, तिथे आपल्या किती जागा होत्या टोटल, 8 जागा होत्या, 7ची लिस्ट होती. तर VJA ऑर्फनमध्ये काय झालं विद्यार्थी मित्रांनो, 3 जागा ह्या महिला व बालविकास विभाग शासन निर्णय 1% जागा राखीव आहे. 1% जर याचे केले तर 2.72 होत्या, म्हणजे 3 जागा राखीव आहे. तर त्या 3 जागा राखीव असल्यामुळे GRचा काहीतरी असेल की प्रत्येक कॅटेगरीला कशा वॅकन्सी द्यायच्या, तर त्यानुसार त्या 3 जागा ज्या कमी पडत आहेत त्या इथे ऑर्फनसाठी म्हणजे अनाथ कॅन्डिडेटसाठी त्यांनी भरलेल्या आहे. आणि ही प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट आहे, ती पण तुम्ही बघू शकता. तुमचं वेटिंगमध्ये नाव असेल तर मला तरी वाटतं पहिले जे 2-3 कॅन्डिडेट असतात त्यांनीच होप ठेवायची. होऊ शकतं की बाकी लोक जर सपोज त्यांनी 2-3 फॉर्म भरलेले असतील, पण आपल्याला 3च फॉर्म भरता येत असल्यामुळे जर कॅन्डिडेटला वाटलं की बाबा आपल्याला इथे जॉईन नाही करायचं, दुसरीकडे जर त्याचं सिलेक्शन झालं, त्यांनी दुसरीकडे जॉईन केलं, तर जे ऑब्वियसली जे वेटिंगवाले आहेत ती इथे वरती येऊ शकतात. होप ठेवा तुम्ही.
होप ठेवण्यासाठी काही हरकत नाही, पण सहसा काय करा विद्यार्थी मित्रांनो, जॉबच गेन करायचा प्रयत्न करा. वेटिंगवरती राहण्याचा प्रयत्न करू नका. 1-1, 2-2 मार्कांनी विद्यार्थी जातात. आता 134 वरती वेटिंगवरती आहे विद्यार्थी. आपला कट ऑफ लागला 137. तर बघा 3 मार्कांनी वेटिंगवरती गेला विद्यार्थी. जर 3 क्वेश्चन जर बरोबर आले असते किंवा फिजिकलमध्ये 3 मार्क्स जास्त आले असते. इथे बघा त्यांना रिटर्नमध्ये चांगले मार्क्स आहे, 96 मार्क्स आहे, पण फिजिकलमध्ये 38 मार्क्स आहे. त्यामुळे ते वेटिंगमध्ये राहिलेले आहे. म्हणजे त्यांचं रिटर्न खूप चांगलं आहे. इथे जर बघितलं तर रिटर्नमध्ये भरपूर चांगले 94 मार्क्स आहे. म्हणजे रिटर्नमध्ये एवढे मार्क्स घेणं म्हणजे खूप साधी गोष्ट नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे हे आपला कट ऑफ लागलेला आहे. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांना अपडेट ठेवण्याचं काम आपण करत असतो. तर तुम्ही आपल्या चॅनलला शेअर करत राहा. तर धन्यवाद.